मोचक म्हणून ओळखले जाणारे डी.के. शिवकुमार यांनी अखेर आज शपथविधी मुख्यमंत्री पदाची घेतलेली आणि याचविषयी बोलण्यासाठी मृणाल हेब्बाळकर आता आमच्या सोबत आहेत। दादा काय सांगाल, मोठ्या प्रमाणात जल्लोष आज होता आणि या अगोदरही बेळगाव तुम्ही मोठ्या प्रमाणात बॅनर लावला होता। खरोखर सांगायचं म्हणजे डी.के. शिवकुमार साहेबांचा हे एकनिष्ठ पक्षावरती असलेला त्यांचा एक विश्वास आणि एकनिष्ठ एक कार्यकर्ता म्हणून पूर्ण देशाभरात आज त्यांचा ओळख निर्माण झालेला आहे। हे आज आणि उद्याचा त्यांचा परिश्रम नाही आहे, बरोबरी 38 वर्षाचा त्यांचा एक परिश्रम आहे। आणि खरोखर सांगायचं म्हटलं तर आज काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांना एक न्याय मिळण्यासारखं आहे, कारण की 2019चा जर घटना आम्ही सर्वजण जर विचार केला तर कसा मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये डी.के. शिवकुमार साहेबांना ईडी CBI इन्कम टॅक्सच्या पद्धतीनं आज त्यांना तिहार जेलमध्ये टाकण्याचं एक काम झालं होता। आणि जसं त्यांनी जेलच्या बाहेर येऊन कर्नाटक काँग्रेस प्रदेशचा अध्यक्षचा धुराळ ज्यांनी जेव्हा सांभाळल्यानंतर 2023ला काँग्रेस पक्षाचं सरकार आला आणि जसं हायकमांडनी त्यांचं जे काही पक्षाचं वरती त्यांचं कॉन्ट्रीब्युशन ते ओळखून आज पुरा देशभरात एका कार्यकर्त्याला एक विश्वासचा एक संदेश पक्षाने आज दिलेला आहे। खरोखर हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एक चांगलंच आज आम्ही एक जल्लोष आज चन्नाम्मा सर्कलवरती आम्ही सर्वजण साजरा केलेला आहे। आणि खरोखर मला विश्वास आहे ज्या पद्धतीनं सन्मान्य सिद्धरामय्या साहेब ह्या राज्याचे 8 वर्ष मुख्यमंत्री राहून ज्यांनी सामान्य माणसाचा एक आवाज म्हणून विधानसभेत त्यांनी आवाज उठवला, त्याच पद्धतीनं डी.के. शिवकुमार साहेब ही सुद्धा सन्मान्य मल्लिकार्जुन खरगे, सोनियाजी गांधी आणि राहुल गांधींच्या एक डायरेक्शन्स आणि त्यांच्या एक गायडन्समध्ये कर्नाटक राज्याच्या सर्वसामान्य जनतेला ही सुद्धा त्यांनी न्याय मिळवून देतील। नक्कीच याबरोबर सतीश जारकीहोळींना पद मिळालेलं आहे, त्याबद्दल काय? खरोखर सांगायचं म्हणजे बेळगाव जिल्ह्याचे सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांना आज एक डबल धमाका आहे, खास करून डी.के. शिवकुमार साहेब आणि सतीशअण्णा जारकीहोळींचाही सुद्धा राजकीय जर त्यांचा वाट बघितला तर ते 25-30 वर्षाचा त्यांचा एक फार मोठा इतिहास आहे। आणि बेळगाव जिल्ह्याला कुठं ना कुठं जेव्हा अन्याय होत असते तेव्हा सतीशअण्णा जारकीहोळी साहेब त्या अन्यायापासून बेळगाव जिल्ह्याला कधी पण लांब ठेवत असतात। आणि आज बेळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हापासून त्यांनी PWDचा मिनिस्टर होते तेव्हापासून आजपर्यंत ह्या बेळगाव जिल्ह्यामध्ये अनेक विकासाचं काम त्यांनी केलेलं आहे। मला विश्वास आहे या सर्व नेत्यांच्या खाली आज आमचं कर्नाटक राज्य येणाऱ्या दिवसामध्ये विकासाच्या स्तरावर ते जाईल असं माझं। मॅडमनाही मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती, पहिली लिस्टमध्ये नाहीये, तुमच्या दुसऱ्या लिस्टमध्ये तुमची अपेक्षा आहे? एक काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझा एक मनातला एक विश्वास सांगतो, लक्ष्मीताई हेब्बाळकर ह्या कर्नाटक राज्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा मंत्री झाले आणि पुरा देशाभरात जे काही गृहलक्ष्मी योजना आहे कुठल्याही राज्यात ते सुरू नव्हता, ते एकमेव महिला मंत्री असं होतं की पुरा देशामध्ये प्रत्येक गृहलक्ष्मीला 2000 रुपये महिना त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करणार आहे। फार सक्सेसफुली त्यांनी योजना हे राबलेले आहेत। मला विश्वास आहे काँग्रेस पक्षाचा हायकमांड त्यांच्या कामावरती ते खुश आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनाही सूक्त स्थानमान देतील ह्याचा मी विश्वास व्यक्त करतो। एका बॅनरची खूप चर्चा होती की डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार, त्या अगोदरच तुम्ही बॅनर लावला होता, ते चर्चाबद्दल काय सांगा? मी जरी डी.के. शिवकुमार साहेबांचा एक अभिमानी आहे, त्यांच्यावरती आम्ही एक फॅन आहे, फक्त मीच नव्हे माझ्यासोबत बॅनरमध्ये जे कोण होते ते सर्व त्यांच्यावरती एक फॅन आहे। देवाचा आशीर्वाद, हायकमांडचा आशीर्वाद, सर्व कार्यकर्त्यांचा एक इच्छा होता की सन्मान्य डी.के. शिवकुमार साहेब हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते, म्हणून आज जर बघितलं तर ते वेळ मिळून आलेला आहे आणि सर्वजण मी खुश आहे। धन्यवाद, थँक्यू।